चाला रे भाऊ, जय माता दी। तुम्हाला तर सगळ्याले माहिती आहे आता काय चालू आहे, नवरात्र। आम्ही विथ फॅमिली सह परिवार सह कुटुंब चाललो देवीच्या दर्शनाले। मग आता कुठे चाललो, काय चाललो हे तठी गेल्यावर मी तुम्हाला सांगतोच। फक्त एवढं तर आता सांगतो की बा तठी मी दरवर्षी जात असतो। आणि म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले जवळपास सगळे जण तठी देवीच्या दर्शनाले जातात, आहे की नाही। तर मग आम्ही बी चाललो, आहे की नाही। चलो जे लोक देवीच्या यात्रेला येतात त्याच्यासाठी अशी आरोच्या पाण्याची सोय करायला भाऊ। हा बाय लोक थांबले बी येतील। वा रे वा, मस्त। सालार भाई केली गाड़ी अठी पार्क, अभी इधर को जाना है। म्हणजे मंदिरापासून म्हणजे मागच्या वर्षी पार्किंग भाऊ समजा 1.5 किलोमीटर होती, तर अजून 1 किलोमीटर दूर असं 2.5 किलोमीटर आता इकडे पैदल जाणं आहे। आणि तो जो रस्ता आला होता पोलीस बसला होता, पण त्यांना काही अडवलं नाही, तर आपण रॉंग साईडनं टाकली। अटी आल्यावर एक ट्रॅफिक पोलीस म्हणे भाऊ तुम्ही रॉंग साईडनं आले। म्हटलं पहिल्या पोलीस बॉन होतं, काही म्हटलं नाही, तर अटी पावती फाडतात। तिकडून आल्यावर पावती येणार भाऊ, तिकडून आल्यावर होतो। चला पावती फाडून घ्या म्हणते। म्हणजे भाऊ तसं आता वाजले 4:45, पण आता जाणाऱ्याची गर्दी जास्त आहे। जाणाऱ्याची म्हणजे घरी जाणाऱ्याची, पण आम्ही हे आमच्या शाळा गिळा करून सगळं उशिरा निघलो, त्याच्यानं आम्हाला आज उशीर झाला, यंदा उशीर झाला। चला चालू चालू माय थकली बरं, तरी फटाफट चालू राहिली। काय तर आरती लागते हाती। अरे वा, चला चला भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास, ॲज युजल एक नवीन ठिकाण। ठिकाण म्हणजे कोणतं तुम्ही ना थंबनेल पाहायलाच आहे मला माहीत आहे, पण आपण येलाय मोताळा तालुक्यातल्या तारापूर नावाचं एक गाव आहे, तिथं अंबादेवी संस्थान आहे। हे संस्थान म्हणजे हे मायामांगे आहे। हे मंदिर आता नवीन बांधलं, पहिले खूप जुनं ऐतिहासिक राजा हरिश्चंद्राच्या काळातलं मंदिर होतं। चलो आपण दर्शन घेऊ। आरती चालू आहे भाऊ।
राजा हरिश्चंद्राची मूर्ती आहे भाऊ. भाऊ हे आहे मंदिर. इकडे अजून एक काहीतरी आहे, मी तुम्हाला दाखवतो. चला वर चढा लागते जरासं. चला हे आहे भाऊ ते मंदिर. पण अशी मान्यता आहे की देवी इथं प्रगट झाली ती. पण इथं भक्तांची भरपूर गर्दी होत जाय तर ते मंदिर इथं शिफ्ट केलं अशी मान्यता आहे. आणि हे जे मंदिर आहे हे सत्यवादी राजा हरिश्चंद्र आणि तारामती राणी यायच्या काळातलं आहे अशी एक मान्यता आहे इकडे. चला अभी जाएंगे जत्रे में. भाऊ हे जे लोक तुम्हाला दिसून राहिले हे बाई इथं स्वयंपाकाचं साहित्य आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं हे तारापूर देवीचं संस्था म्हणजे ठिकाण आहे. त्यासाठी नवरात्र खूप उत्साहानं मनवले जाते. हे जे मागचे सगळे दिसून राहिले हे नवरात्री बसेल आहेत लोक. म्हणजे नवरात्र इथं येतात, इथंच उपवास धरतात. मग ते उपवासाचे पदार्थ असो काही एक टाईमचं जेवण असो ते सगळं इथं करतात 9 दिवस आपल्या गावापासून दूर. बाबा इकडे काही घर आहेत अशी. घर म्हणजे त्याची व्यवस्था करेल आहे. आणि इकडे आहे यात्रा. म्हणजे माझ्यासंग लेकरं आहे तर लेकराचं सर्वात आवडता क्षण आणि सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे हे यात्रा. बाबा आमच्या आईनं एवढं घेतलं रे बा. बाबा पुरं भातकं म्हणतात त्याला. भातकं घेतलं बुडीनं. तर भाऊ आता प्रश्न पडते की या तारापूरले पोहोचायचं कसं. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं हे आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात. आणि मोताळ्यापासून जर तुम्ही बुलढाण्याहून मोताळ्याला येत असाल तर राईट घ्या लागते. आणि नांदुराहून मोताळ्याला येत असाल तर मोताळ्याच्या बाजारापासून लेफ्ट घ्या लागते. आणि त्या मोताळ्यापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर हे आहे तारापूर. हे इकडे मंदिर आहे. इकडे हे यात्रा आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं हे राजा हरिश्चंद्र तारामती राणी यायच्या काळातलं हे मंदिर आहे. जसं मेन मंदिर तिकडे वर होतं तिकडे गर्दी होत जाय तर मग इकडे शिफ्ट केलं त्या काळात असं म्हणतात बुवा. पण आज तरी कम्पॅरेटिव्हली मी म्हणजे माझ्या आयुष्यात मी लहान असतानापासून बैलगाडीवर येत जाऊ इकडे. पण आज मी सगळ्यात कमी गर्दी पाहिली. कारण की लोकांच्या गाड्या एवढ्या झाल्या येतात दर्शन घेतात चालले. यात्रेची अशी नवाईनी राहील लोकायले. पण दाबून गर्दी असते. उत्सव लय चांगल्या प्रकारे मनवतात ठुले लोक. जसं की तुम्ही न पाहिलं भाऊ गाडी मी मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर ज्याची पार्किंग होती तठी लावली. त्याची पावती फाळ्याची राहिली. तर मी चाललो तिकडे 3 किलोमीटर पैदल. तठून मी गाडी इकडे मंदिराचं घेऊन येईन काही. कारण आई आहे मग आईला एवढं चालणार 3 आणि 3 6 किलोमीटर म्हणजे लय होईल आहे की नाही. पोलिसाला रिक्वेस्ट करता येईल. तसंही संध्याकाळी काही एवढी गर्दी नसते. तर मी चाललो आता इकडे गाडी आणण्यासाठी. आणि अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या ब्लॉग आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आपले ब्लॉग सरले नाही आपले ब्लॉग येतच राहतील नाही की नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलीने म्हणेल आहे ना हो अवघे विश्वाचे माझे घर आहे की नाही. जोर से बोलो जय माता दी.